हा अधिकार आहे। मी परमात्मा एक बाबा जुमदेवाच्या सर्व भक्तांना जिल्ह्याची बॉडी आहे रजिस्टर केली, एक एक रुपयाचा हिशोब देणार आहे। ते इतकी वर्गणी झाली, इतका खर्च झाला, एवढे कमी पडले तेवढे तुम्ही द्या, कारण दिल्यानं माणूस देव होते। आई अजून या ना, जिजाबाईचा नवरा मेला दारू पिऊन, या ना, याईले लाजा वाटल्या पाहिजे ना, शर्मा वाटल्या पाहिजे ना, पेणार राहिले। आपल्या लोकाईले काही येत नाही, फक्त थोडीशी पेली की याच्या मायले नेव, त्याच्या मायले नेव। अबे येडच होईन ना कुत्र्या, कोणा कोणाच्या मायले नेत। धन्यवाद। मायमुखी अहो ये ना एखादी बाई, हे एकच नवरा मेला एकच बाईचा, तुमच्या जवळ बसून असतील तर पाठवून द्या, उभं करा इकडे। कशा आहे हा कार्यक्रम? काही देव सांगायचा नाही, देव देव नाही सांगणार आम्ही लोक। कोणता देव सांगाव? 33 कोटी देव आहेत। औ शिट्टी दादा, शिटी नको मारू, बसल्या जागी तर कोणी शिट्या मारते बाबू। सिटी मारायची आहे तर कलेक्टर होऊन मार, ते सिटी वापस देऊन टाक माझं। ते मंदात वाजवशील तर तूही हजामत करीन। तू किती श्रीमंताचा पोरगा आहे मी काय समजतो तुला? आपण हजामत करतो, पाणी लावणार नाही, तूही हजामत करीन। तू बसून शिटी वाजवतो म्हणजे काय झकमारी करून राहिला तू? तिकडे पब्लिक मध्ये जाऊन लोकांना बसव ना, इथं बसून शिटी मारणं चांगलं आहे का? मग तुम्ही मारावं इथून, हे इथं बसून जमते का? लोकाईले तेच तर नाही समजत। तारतम्य नहीं ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पानी में। काल एक जण फक्त गलत बोलला तर त्याची माय में श्रीमंत होता, म्हटलं शहाणपणा नको करू, माफी मांग, तू गलत का बोलला? त्यानं झकमारी करून माफी मागितली, मग कीर्तन सुरू केलं। हे बेवडीची अवल्यात मोठी बेकार। आता मले सांग, या बाईचे पाय किती परिस्थिती बिकट आहे, वनवास आहे तिच्या जीवनात। तो माईक घ्या। किती वर्ष झाले आई साहेब तुमचे पती गेले? हा माईक घ्या, पायदा। किती वर्ष झाले? 5 वर्ष झाले। लेकरं किती आहेत? 2 पोरी आहेत। इस्टेट किती आहे? 1.5 एकर आहे। 1.5 एकर। नवरा दारूत गेला, काय करावं त्या सीतेनं सांग? आहे की नाही दुर्दैव? म्हणून मी पिणार आले। त्यासाठी आहे परमात्मा हे की बाबा भगवानजी, हनुमानजी बाबा प्रणाम तुम्हाला। अरे इथं येऊन कीर्तन ऐकून, दर्शन करून, प्रसाद घेऊन दारू बंद करा। बिडी, तंबाखू, खर्रा, इथं कोणी साहेब लोक असतील, पंचायत समिती, ग्रामसेवक, पटवारी, कृषी अधिकारी, पैसे नका खाऊ। तुमची पोट्टी असली तर लफडेबाज पैदा होईल, आणि तुमचं पोट्ट असलं तर हरामखोर पैदा होईल। ब्रिज वरून खाली मोटरसायकल उडी मारीलच, आणि त्याच्या मित्रासहित कुत्र्याला घेऊन मर। लाच लुटपत भाळ खाऊ नका, भाडे हो। या शेतकऱ्याच्या घामाचा रगत पेता लेको। पाना त्या बाईची काय गलती? दारूनं तिचं कुंकू पुसलं, दे साडी सुने। तिच्या लेकराले 200 रुपये दे। आपल्याला याईनं जे पैसे दिले ते घरी नेऊ नको, आपण कुत्र्याची मौत मेलो तर रस्त्यानं लेका, हेच तर पुण्य आहे रे गजा। हा मा बाई, टाळ्या, टाळी। नवरा मेल्यावर आज डबल मेला या बाईचा नवरा। लाजा वाटू द्या बे, एकच खेप मरा बे। ते बाय मेल्यावरही जिवंत आहेत। महात्यागी बाबा जुमदेव, बसा। जिजामाता बसा। खिमाची जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी दाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। देखो रे देखो बजाया उसने,
छोरे देखो बजाया उठने का चारों का बैंड बाजा रे। माझी जावणे दिया में सुंदर से माझी राजा माझी जावणे दिया में सुंदर से माझी राजा माझ्या माय मावल्यांनो बाबा झुमदेवाचा अजून संदेश आहे. व्यसनमुक्त समाज करा. तुकडोजी बाबाने ग्रामगीते तेच केलं. कीर्तन संपल्यावर पुस्तकं घेऊन जा. ग्रामगीता मी लिहिलेला आहे. सत्यानाश बहुजन समाजाचा सत्यानाश का झाला. माझे पुस्तकं महाग नाही. द रियल हिरो. मी जीवनभर जे कीर्तन केलं तसाच वागलो. माय जीवनावर पुस्तक आहे. साळ्या तशा नाही वाटत. मायचा हात धरला होता. मी गरीब. आमची जात लहान आहे ना. आणि ज्या गावात मोठी जात आहे ते कमी जातवालेवर अन्याय करतात. भगवान कृष्णाच्या लोकाईनं काय केलं तर मालूम नाही का. यादव कुळ माजलं होतं ना. भरली की नाही पाहिली. असं आहे ते. प्रलय झाला. काही लोक माजले की बरोबर. आता मला सांगा माय तुम्हाला काय म्हणत बाया. म्हाताऱ्या बायाले तुमच्या सासा काय म्हणत की बाबू इले डोक्यावर नको घेऊ. इले पायातली काय म्हणत व मावशी बोला उभ्या राहा. काय म्हणत पायातली पुढचा शब्द तुम्ही सांगा. उभं राहू. कशा भेकाळा. बोल बेटा ये इकडे ये. हजामत करायची आहे तर पाणी लावून करू आपण. बापले क किती त्रास दिला बायाईले. हा माईक घ्या. काय म्हणत वाहन पायातली बाबू इले डोक्यावर नको घेऊ. डोक्यातली पायातली वाहन म्हणत. आज सरपंच आहे बाई. कोणाच्या मेहरबानीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं. समजल्या. कोण्या गावावरून आल्यात. रावणवाडी रावणवाडी. कोरेगाव चौक जवळ आहे. गावाचं नाव काय. रावणवाडी. म्हणजे सीतेला घाबरावच लागते. भूल जा प्रिया 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 अभिमान साडी दे. बोले जा बरं. प्रिया चप्पल म्हणत बायाले. आता कोणी अरे लहान पोरीले तर हात लाव. कोण्या टच कर. स्क्रीन टच बॉडी टच. किती आता तो महाराज जेलमध्ये आहे ना. नाव ना घ्याव. माराव तो अंदरून माराव. तरी ते लोक म्हणते आमचे बाबा असे नाही. तर तुझ्या बायकोले पाठवून पाय. जाय थर्मामीटर लावून पाय. जाऊ द्या हे बाई समोर उभी आहे म्हणून बरं नाही. घ्या माय टाळ्या. असं आहे. नमस्कार. शेवटी एकच आहे. नमस्कार. जय भीम. राम राम. दंडवत. सलाम वालेकुम. आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणजे हे पोट्टे हसून राहिले. तुला काय वाटते रे. चष्म्यावाला दादा पुस्तक देतो. ये मा ए पिंट ये ना. तुला पुस्तक देतो ना. मराठा मार्ग देतो. यार ये ना. आणि ये ना गाड्या. तू काहून असा करत. तू टोलण्यात तो तर येतेस तू. बरं दोघंही या. अबे त्याला अन्न तू. हा चष्म्यावर गाणं आहे एक. तेरी प्यारी प्यारी सूरत परी किसी की नजर ना लगे चश्मे पर दूर. तुम्हाला दोघांना गाण्याचे पुस्तक देतो. मी लिहिले ना पोथी ना पोथी ना हिंदू ना मुस्लिम ना बौद्ध पायी दे. आज भारताला मानव धर्म पाहिजे. मानव धर्म पाहिजे. मानवतेवर चालणारा. हिंदू ना मुस्लिम ना सिख पाहिजे. ना हिंदू ना मुस्लिम ना ओके. सिख पाहिजे. तुम्हाला
तुम्हाला पैसे दिले होते पण तुम्ही गरीब नाही ना. आई दे माझ्या खाऊन पिऊन ओके आहे ते. गरीब चेहरे वैखूच येतात बघ. ते पाय ते कोरळ भाऊ बसेला. ये रे हे लाल शर्ट तूच. ओके हे कायचं कोरळ भाऊ. हे तर प्युअर इरिटेटेड दिसून राहिलं पण फार चांगला पोरगा आहे बघ. आजोबाचं ऐकताना तू थोडा मांग उभा हो. एक हात सलामी देगा सलामी दे. 50ची नोट दे. बरं मी म्हणेपर्यंत तो हात खाली नाही करणार. ऑर्डर म्हणजे ऑर्डर. हात खाली कर. काय कोण्या कंपनीचं बियाणं आहे? तुझं आडनाव काय? थांब. पार्टी तर आपलीच दिसून राहिली. डडमल डेडमल डडमल म्हणजे कोण्या जातीत आहे बाबू? म्हणा माना. वा डेड. मला येऊन आपले नावच मोठे दलिंदर आहेत. मारवाड्याच्या नाव पा गोळ आहे. अग्रवाल अडाणी अंबानी. बायकोच्या वाढदिवसावर विमान. आपण बायकोले संडास नाही बांध. ते रोडवरच गेम बसवते. खिशात ठेव. फारच हुशार आहे बट कोणाचं. थोडा मागे किती बहीण भाऊ आहात तुम्ही? माईक घे. किती बहीण भाऊ आहात? बोल माईक मध्ये बोल. तिघ म्हणजे 2 बहिणी आणि 1 पोरग. हो हा शेवटा हाती लागला तू. नाही तर तुही माय बेदम झाली असती. माझ्या फारच पागल झाले ना लोक. पोरगाच पाहिजे म्हणते. 5-5, 7-7 पोरी पैदा केल्या. पोरीले हलकट समजतात. हे हलकट. मुलगा पाहिजे. कधी ते बाळणपण करू करू मेली तरी चालील पण पोरग पाहिजे. आज पोरीले कमी लेखू नका. बाबा जुमदेवाचा ग्रामगीतेचा संदेश आहे भ्रूण हत्या. हुंडाबळीचा राहिलाच नाही म्हणा. आता हुंडाबळीचे केस एकही होत नाही. आता केस होऊन राहिल्या. मुलगी होत नाही. मुलगी असली की विड्रॉल आणि मुलगा असला की डिपॉझिट. म्हणून बाबा जुमदेवाचं हे निष्काम कर्मयोगी काम आहे. आता ज्याले 2 पोरी असतील त्यानं उद्याच ऑपरेशनची तयारी करा. काका तुम्ही कोणावर लोटता? बाई करतीन ऑपरेशन. तू काय करताय त्या भोकाच्या नागोबा? तुम्ही काऊन करत ना? धन्यवाद बाळा. आपण लय खुश झालो. बरं एवढा हुशार आहे. मी जे म्हणीन तेच ऐकीन तो. माईक ठेव. एक साथ सिट डाऊन. सिट डाऊन. खाली बस. एक साथ स्टैंड अप. बायाईच्याकडे पाय. लेडीज के तरफ देख. अब जेंट्स के तरफ देख. माणसाईच्या इकडे पाय. अब मेरे तरफ देख. आता मी म्हणत नाही तरी तसाच करते. ओके 50 दे. अजून दे. तू दे. आपल्या काय बापाचं जाते. परमात्मा एक वालेच आहे. आणि याईले वर्गणी तुम्हीच देता. आणि वर्गणी देत जा. हे भिड्यान तो खर्रा फुकल्यापेक्षा खर्रा खाणारे नक्की टोलण्यावर जासान काही दिवसानं. छक्के होतात छक्के. मला सांगा पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज कोणती येते म्हणून निर्व्यसनी व्हा रे बाप्पा. तेवढा खर्रा गुटखा बिडी तंबाखू मला देऊन टाका. मला नाही. परमात्मा ऐकला द्या. तुकडोजी बाबानं जन्मभर तुकाराम दादा गीताचार्यानं दारूबंदीसाठी आंदोलन केलं. डॉक्टर अभय बंग
व्यसनमुक्तीसाठी तुम्ही लोक तुमच्यातले ते डॉक्टर काय ना हे आपले जैन आदर्श गाव केलं डॉक्टर गोविंदराव दोणाळकर आपण परमात्मा एकची मंडळी आर्मी मध्ये विठ्ठलराव राऊत आहेत कोषाध्यक्ष रमेश दादा वळेकर सचिव सेवाभावी संस्था माननीय इंजिनियर संजीवजी ढकाते ज्येष्ठ सेवक परमात्मा एक चक्रधर साऊंड डेकोरेटर महान त्यागी बाबाच्या कार्यात जुळलेल्या पोरग मात्र फारच ती जबरदस्त आहे पौर्णिमा होती का तुझ्या टाइमले हे अर्जन अर्जन पिकअप घे ओके घे रे पोझिशन ओके हा चालू दे हा. राहू दे कपडे नको काढू अजून काही देऊ काय तुले पुस्तक तुले ज्योतिबा फुले सावित्रीबाई देतो जर सावित्री आली नसती ना तर माझ्या बहिणी हो तुम्ही डॉक्टरीन झाल्या नसत्या तुम्ही अंगणवाडी शिक्षिका झाल्या नसत्या तुम्ही प्राध्यापिका झाल्या नसत्या आणि या गावातली एक पोलिसाची पोरगी काय नाव झरले झरले परमात्मा एक सेवक आहे झरले भाऊ आणि त्याची पोरगी पोलीसवाली झाली बाबू मी धन्यवाद देतो आज पोलीस मंडळी असतील त्याईनं या दोघं तिघईनं मला त्याचा सत्कार करू द्या घे बेटा 100 दिले ना चांगलं आहे त्या चष्म्यावाल्या पोराले बोलवून राहिलो येऊन नव्हतं राहिलं कौन खात्या गव्हाणीतला आहे ना खात्या घरातल्या लेकरं पिकअप नाही घेत ज्याच्या बापानं कमावून नाही ठेवलं त्याच्या पोरी तुम्ही गडचिरोली जिल्ह्याचा अभ्यास करा महाराष्ट्राचा इतिहास घ्या माझा भाचा न्यायाधीश आहे गरीब परिस्थिती तुमच्यातले त्याचेच लेकरं पुढे आहेत ज्याच्या बापानं कमावून ठेवलं त्याची अवल्यात घडत नाही आणि ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं माय बापानं त्याच्या पोरण पोरी लफडेबाज पैदा होतात पाहून घ्या आता तुमच्या जिल्ह्यात कोणाचे पोट्टे प्रगतीवर आहे विद्यालयामध्ये नोकरीवर आहे म्हणजे त्याच्या बापाची संस्था आहे म्हणून आहे तो बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष आणि त्याच्या बायकोची बहीण सचिव चिव 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 मावस भाऊ चुलत भाऊ साळ भाऊ भाळ खाऊ म्हणून माझं जे बोलणं आहे मार्क करा आणि माझी खंजेरी त्या करता वाचते मले चाकू मारून मारून टाकायचे प्रयत्न केले एवढंच नाही बाबू माझे कार्यक्रम अमेरिकेले कार्यक्रम होता कॅन्सल केला माझा कार्यक्रम मोठ्या ठिकाणी असला जाणून फोन करतात कारण मी यायची हजामत करतो पाणी लावत नाही बिना ब्लेडचीच करतो कारण आज समाज प्रबोधनाची गरज आहे तुकोबाची गाथा तुकारामाचे अभंग या जातीयवाद्यानं पाण्यात बुडवले आमच्या जातीले हलकट समजतात नामदेवाचं कीर्तन बंद पाडलं मंदिरात बिरसा मुंडाले त्रास दिला गोरोबा कुंभार सावता माळी चोखा मेळा नरहरी सोनार बाबासाहेब आंबेडकराले वर्गातून हाकललं रे वर्गातून हाकललं बाबासाहेब आंबेडकराले पण वर्गात सर्वात जास्त हुशार बाबासाहेब होते काही लोक म्हणतील हा महाराचा आहे का सत्यपाल महाराचा नाही सत्याचा आहो मी सत्यपाल
ज्योतिबा फुले, सावित्रीबाई किती त्रास दिला. आता आपले दिवस आले बाया हो, म्हणून तुम्हा माई बहिणीच्या पाया पडतो. अंधश्रद्धा डोक्यातून काढा. कोण्या महाराजच्या कडून कान फुकून घेऊ नका. तो महाराज कान फुकणं सोडते न त्याला मुका घेते. हे याले काय करणं म्हणतात काय? अरे यज्ञ करा आणि यज्ञात व्यसन जाळा ना. व्यसन जाळा. दारू स्वाहा, बिडी स्वाहा, खर्रा तंबाखू खर्रा स्वाहा. याच्या करता यज्ञ आहे. तुकडोजी बाबा सांगतात आम्ही बदलना है. तुकड्या दास मने ऐकाना, नित्य प्रभू तेरे भजन कराना. व्यसने सगळी सोडून जाना, सरळ बनाते जीवन जगाना. अरे परमात्मा एक से मानकर पालाय. ते कीर्तनकार आहे. एक दुर्वास भेलावे आहे. दुर्वास पाल. माझ्यासारखे कीर्तनकार 50 तयार आहेत. 2 मुली कीर्तनकार तयार झाल्या. माझ्या आश्रमामध्ये मी शिकवतो. तुमच्या मुलाईले उन्हाळ्याच्या सुटीत पाठवा ना माझ्याकडे 15 दिवस. मा काही धंदा नाही. एक परमात्माचा सेवक बनला तर 10 जणांची दारू सोडू शकते. तुमच्यात कोण सोडली दारू सांगा बर. इतक्या जण हा उभे राहा. वा वा. तुम्ही मिलिटरीत होते असा अंदाज. तुमचं नाव काय? तो माईक आहे. गुणवंत फटे साहेब. दारू सोडली. पत्नी आनंदात आहे, लेकरही आनंदात आहे. नाही तर पेल्यावर कोणाच्या बापाले बसणार आहे. कारण 56 इंच आहे. कापसाचे भाव वाढवाव ना काही. त्याला शेतकऱ्याकडे लक्षच नाही. व्यसन सुटलं आणि कल्याण झालं. म्हणजे संत कृपा झाली. इमारत फळाली आली, धन्यवाद. झाली आभार द्या. इमारत फळाली, संत कृपा झाली इमारत. तुम्हाला माझं पुस्तक देतो. सत्यानाश. आपल्या बहुजन समाजाचा सत्यानाश का झाला? शिक्षण नाही, व्यसन. त्या ग्रामपंचायत मध्ये काहीच नाही. आता मला ड्रायव्हर ते पा युट्यूबवर कीर्तन करते. रात्री 450 किलोमीटर गाडी चालू आहे. धनगराचा आहे. त्याचा बाप सरपंच होता. 5 एकर गेलं त्याच्या बापाचं. BPL मध्ये आला. त्याला काही समजलं नाही काय आहे. तर आता मस्त कार्यक्रम करते युट्यूबवर दररोज लाईव्ह. आणि तुम्ही आज दिसले पाहिजे की यांनी दारू सोडली. काय आडनाव? फटे. मी फटे साहेबांना धन्यवाद देतो. आज व्यसन गेल्याच्यानं परमात्माचं एक काम करता तुम्ही. हे सर्व मंडळी परमात्मा एकचं काम करणारे आहेत. या काकानंही दारू सोडली. क्या बात है. अरे एवढ्या मोठ्या लोकांनी दारू सोडली असं म्हणणं साधी गोष्ट नाही. तुमचं काय आडनाव? फूल झाले. फूल और काटे थे उन्हों के जिंदगी में. लेकिन आता घरी गेले की हे फूल तुमच्या बायकोले लेकराईले अलग येते की पप्पा आले पप्पा आले. तुमची बायको म्हणते काय तिले हरी काय? कुठं आहे तुमची बायको? उभं करा. हा तुमची बाई आली काय? तुमचं इथून तुमचं लाईन लक्ष तिकडेच होतं काय? ओ बाई ये इकडे ये बेटा. या 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 ताई. म्हणजे तुमचं लक्ष यायचं लक्षच नाही. बायको या फटेत या. गेल्या काय? आहेत आहेत आल्या होत्या गेल्या. आहेत आहेत. पोरगी आहे तुमची. बोला पोरीले. या येव बाई या समोर या. येव बाई. पोरीनं या. साहेबाच्या पोरीनं या. आपल्याला आनंद कोणता आहे? अरे कीर्तन पोथ्या वाचून काय करतात 7-7 दिवस. रावण दा तोंड्या होता. खरंच दा तोंड असतील काय रावण आले? त्याच्या माहिती डिलिव्हरी कशी झाली? वर या मॅडम. या वर वर या. वर या मॅडम. पायऱ्या एकूण आहेत या. पायऱ्या कुकून आहे. एकूण नाही तर उचलून आणायला लावतो. लग्नात आणलं होतं ना.
अरे नवरा बायको असे पाहिजेत, मस्त आनंदात राहा. या वर या. नाही तर लगन हिच्या संगत, प्रेम दुसरी संगत. हे असे कुत्रे लोक आवडत नाही आपल्याला. त्याला पहिल्या बायकोले मारून टाकतात. एक महाराजानं गोळीबार करून मेला तो. नाव नाही घेत त्याचं मी, समजून घ्या तुम्ही. कोणाला गोळी मारली, बायको मेल्यावर दुसरी बायको केली, तिसरीशी कोणत्या. पाप लपत नाही. तुम्हाला वाटते बायकोच्या चोरून, पण एक दिवस बायकोच पकडते. धन्यवाद द्या हा. ओ महा हो हा. बाई तुम्हाला आनंद झाला ना दारू बंद झाली तर? तुमची प्रगती झाली की अवनती झाली? प्रगती झाली. काय झालं? वाईटही झालं काय दारू बंद केल्यावर? चांगलं झालं ना. एवढा आनंद पाहिजे पत्नीचा. घ्या टाका 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 टाका. हो टाळ्या. पंढरीनाथ हे घ्या. महाराज की. बाई तुम्ही द्या त्याच्या हातात, तुम्ही नका घेऊ. बाईच्या हातात, भाऊच्या हातात द्या. हो हा पंढरीनाथ. मन तृप्त झाले आहे तुझ्या ते दर्शन. मुलगी आहे. अरे एखाद्यानं तर बंद करा. येणार रे एखाद्यानं आजपासून बंद करा, नाही तर काही फायदा नाही या कीर्तनाईले भंडाऱ्याईले. खान हा का दुसरा काय धंदा आहे? याच्यातून रिझल्ट काढा. धन्यवाद फटे साहेब. सत्यानाश नावाचं पुस्तक त्याच करताय. लग्नात फटाके फोडू नका. तुमची गोष्ट नाही, तुमचं झालं गेलं, पार पडलं. आता याईले वाचवायचं आहे. ग्राम सभेले महत्व द्या. ते मुलगी थँक्यू. आहे. दादाची मुलगी या आहे. साहेब. बाई तुझे पप्पा दारू बंद केली तेव्हापासून बेटा तुला आनंद वाटून राहिला ना पप्पाचा? तुला वाटते ना आता पप्पा भरपूर दिवस जिवंत राहते? तुझ्या गावातले किती जण मेले सण दारूच्या पायी? लय जण मेले, पण तुला आनंद झाला ना. म्हणून लेकही आज खुश आहे. किती आहेत लेकी? 2 आहेत काय? मुलगा भाऊ नाही? आभारी आहो. मुलगा नाही म्हणून काही पत्नी दुखी आहे काय? लवकर चालली गेली पत्नी घरी. मालपाणी आहे काय ज्यादा? गोगावला राहता. बायेनं गडबड केली की चला आता सत्यपाल काय ऐका लागते. त्यानं तेच तर गलती केली, सत्य सोडलं. तरी माले केली मी ग्रामगीता. ग्रामगीतात सप्रेम भेट देतो बेटा. हा दे ना ताई. धन्यवाद. तू कोण्या क्लासमध्ये आहेस बाई? ग्रॅज्युएशन झालं. काय बात आहे. पोरा पोरीले, अरे पोरीले शिकवा ना. कल्याण का पोरीले तुम्ही शिकवत ना. दुसऱ्याचं धन आहे. कायचं धन आहे? मायबापाची किंमत वाढवते. पोरग नाही विचारत, पण हिचा फोन येईन. लग्न झाल्यावर जेवले काय? औषधी घेतली काय? तब्येत बरी आहे काय? पोरगी ते पोरगी. धन्यवाद. अरे तूने मुझे बुलाया शेरावाली. बोल दुर्गा माता की जय. तूने मुझे बुलाया शेरावाली. मैं आया शेरावाली. सत्यपालला एकच द्या तुम्ही. माझं यूट्यूब सत्यपाल महाराज यूट्यूब शेअर सबस्क्राईब करा. मा मांग लागले बरं. हे मला जगू देत नाही. ऑफिशियल यूट्यूब हे मला का सांगू लागलं? माझं फेसबुक हॅक करण्यात आलं. 1,20,000 लोक माझं कीर्तन सुरुवात होता बरोबर पाय सर्वेले मेसेज आहे. जब 8 दिवसाच्या अगोदर घाणेरडे फोटो येणं सुरू झाले की मोठी बिंदू झाला. काही लोक माझं तेच फेसबुक पेज हॅक करण्यात आलं. आणि घाणेरडे फोटे महिलांचे. मी पागल झालो. माझा मुलगा डॉक्टर आहे. तोही चिंतेत पडला की बाबाच्या फेसबुकवर एवढे घाणेरडे फोटो. हे मांग लागले. सत्यपालले चाकू मारले. याचं कीर्तन पण पडाव. पण तुम्ही लोक पडू देता काय? पण पहा ना लोक केवढे मोठे जमा झाले. दररोज माय कीर्तनात लोक. बाई कुठं चालली बेटा?
इकडे ए. वा बाई 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 इकडे ये ना. इकडे पाठवा अहो खाऊ देतो ना. तिला पाठवा इकडे. जाऊ द्या जाऊ द्या. लहान लेकरू आहे ते कीर्तनात. अरे लहान लहान लेकरं बाया बसेलाय. आता हिले पाय हे पोरगी बसेलाय. उभं करू तिले. ही उभी राह. ये मा ये ना. अहो ये ना. पाठवा पाठवा या. माई नात आहे ना. मी आजोबा हो ना. ये ना बा. नाही येत हिले पाठव. ये हो तू ये बा ये. अहो खाऊ नये ना. आबाचा ये खाऊ लवकर, आहे. ये ये लवकर. मा 100 रुपये देतील. वा वा. आता या लेकराले काय कीर्तन समजते पण माय बाप आले म्हणून ते आली का दे 100. या लेकराच्या तर तुमचे चेहरे पाहून तर मला जगावं वाटते. नाही तर मी आत्महत्या केली होती. बायको मेली माई बहीण मेली. मा भाऊ मेला. मा बाप मेला. माय मेली. 5 जण मेले. आता 5 वर्षात मला सांगा माणसाले जगावं वाटेन का. माई कदर करणारे अवघे मेले. दुःख सांगावे कोणाला मग मी आनंद घेऊन राहिलो. माय नाताईच्या माझ्या लेकराईच्या माझ्या माय